राज्यामध्ये उत्पन्न वाढीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या सांगली जिल्ह्यावर एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांकडून अन्याय करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्याची 200 बसेसची मागणी असताना परिवहन मंत्र्यांकडून मात्र फक्त 5च बसेस सांगली जिल्ह्याला देऊन दुजाभाव केला आहे। त्यामुळे परिवहन मंत्र्यांबाबत खुद्द भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या 5 नव्या बसेसचे पूजन सांगली स्थानकावर करण्यात आले। सध्या सांगली जिल्ह्यातील 8 डेपोमध्ये मिळून 700च्या आसपास बसेस आहेत। यातील 200 बसेस यावर्षी निकामी होत आहेत। त्यामुळे आणखीन 200 बसेस सांगली विभागाला मिळाव्यात अशी मागणी एसटी विभागाकडून करण्यात आली आहे। याबाबत स्थानिक आमदारांनी पाठपुरावा सुद्धा केला होता। मात्र परिवहन मंत्र्यांकडून सांगली जिल्ह्यावर अन्याय केला जात असल्याची तक्रार सांगलीकर करीत आहेत। मागणी 200 बसेसची असताना अवघ्या 5 बसेसवर सांगली जिल्ह्याची बोळवण करण्यात आली आहे। उत्पन्नामध्ये सांगली जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे असे असतानाही या जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे। या उपर कोल्हापूर, सातारा आणि छोट्या डेपोला सुद्धा जास्त गाड्या देण्यात आल्या आहेत। मात्र सर्वाधिक प्रवासी क्षमता असलेल्या आणि सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या सांगली विभागाकडे मात्र परिवहन मंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी जास्तीत जास्त गाड्या द्याव्यात आणि सांगलीवर आपली नाराजी नाही असे दाखवावे असे सूचक वक्तव्य सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले आहे। सांगलीमध्ये या 5 गाड्यांचे पूजन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या बसेसमधून फेरफटकाही मारला। यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग, जितेंद्र शहा यांच्यासह विभाग नियंत्रक सुनील भोकरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, स्थानक प्रमुख महेश पाटील, कार्यशाळा सहाय्यक प्रवीण कांबळे यांच्यासह आगार व्यवस्थापक, एसटी अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते। सांगली डेपोला आज रोजी 5 नवीन बसेस आलेल्या आहेत। त्याची आम्ही पूजा करून सुरुवात केली। पण सांगली डेपोची मागणी 200 बसेसची आहे। तर वेगवेगळ्या मार्गावरचे मार्ग बंद झालेले आहेत बसेसच्या अभावामुळे। याबाबत सरनाईक साहेबांना मला विनंती आहे की जास्तीत जास्त बसेस सांगली डेपोला देऊन सांगलीवर प्राधिकरणावर नाराजी नाही असं दाखवून द्यावं। कारण बाकी सगळ्या जिल्ह्याला बसेस मिळतात, सांगलीला का नाही हा मोठा प्रश्न सांगलीकर नागरिक विचारत आहेत। तर सरनाईक साहेबांना माझी विनंती आहे की पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त बसेस देऊन एकूण आमची मागणी 200 बसेसची आहे। त्या पुढच्या 50 बसेसचा टप्पा यावा ही सगळ्यांच्या विनंती करतो। धन्यवाद।